तुकाराम जनता पक्षाची स्थापना झालेली आहे. या पक्षाचं नेतृत्व आदरणीय तुकाराम मुंडे साहेब करतात आहे. विचार करा मित्रांनो, जो व्यक्ती एकदम शिस्तप्रिय आहे, त्याच्या कामाशी प्रामाणिक आहे, तो व्यक्ती आज जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते बसणार आणि ते शपथ घेणार, "मी तुकाराम मुंडे या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो," की अंगावरती काटा जरी आला असला, तरी देखील सर्वसामान्य लोकांच्या मनातली इच्छा आहे ही, की तुकाराम मुंडे साहेब यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा. मित्रांनो, ते त्यांचा पक्ष घेऊन यावेत. त्यांनी आहे ना, तो पक्ष सर्वसामान्य लोकांसमोर ठेवावा आणि या पक्षाला सर्वसामान्य लोकं त्या पद्धतीने तेवढा सपोर्ट देतील, हे सर्वसामान्य लोकं असं मानतात आहे. मित्रांनो, तुकाराम जनता पार्टी जर आली, तर काय खळबळ माचल या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे सांगायची गरजच नाहीये. कारण मित्रांनो, ह्या तुकाराम मुंडे साहेबांचं जे काम आहे, हे काम बोलतं. तुकाराम मुंडे साहेब एखाद्या विभागावरती जरी त्यांची नियुक्ती झाली, तरी त्या विभागाचे सर्व कार्य कशा पद्धतीने ते पार पाडतात. 21 वर्षात 25 बदल्या मित्रांनो, सोपं नसतं एका अधिकाऱ्याला. एका घरावरनं दुसऱ्या घरात जायचं, तिकडून ट्रान्सफर घ्यायचं. स्वतःच्या कुटुंबाचा विचार त्यांनी आजपर्यंत केला नाही. एका ठिकाणी बसून ऐकतं सर्वसामान्य लोकांना गंडवून ते अक्षरशः नेत्यांची गुलामी करून तिथं भरमसाठ पैसा कमवून बसले असते. परंतु आजपर्यंत तसल्या गोष्टी त्यांनी कधी केल्या नाहीत. ते फक्त गोरगरिबांचं कल्याण व्हावं, सर्वसामान्य लोकं जे आहेत त्यांना जी सरकारी सिस्टीम आहे, त्या सरकारी सिस्टीमचा खरा अनुभव काय असतो, हा सगळा कळावा. सर्वसामान्य लोकांना त्या सुविधा भेटाव्यात. सर्वसामान्य लोकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जाऊ नयेत, या गोष्टी त्यांच्या मनामध्ये आहेत आणि त्या प्रामाणिकपणाने केलेल्या या गोष्टी, या सगळ्यांमुळं हे नेतृत्व आज मित्रांनो या सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये बसत चाललेलं आहे. मित्रांनो Instagram उघडलं, की तुकाराम मुंडे साहेबांची एखादी पोस्ट आली, तुकाराम मुंडे साहेबांची एखादी रील आली किंवा मित्रांनो Facebookच्या माध्यमातून असेल, YouTubeच्या माध्यमातून असेल, प्रत्येक ठिकाणी कुठेही त्यांचा फोटो जरी दिसला, तरी लोकं पहिलं तो व्हिडिओ पाहतात आणि त्या व्हिडिओवरती एक हमखास कमेंट असते, की तुकाराम मुंडे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनू शकतात का? मित्रांनो बनू शकतात, पण नाही पण हे सगळं त्यांच्या हातात आहे. कारण मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांना जर राजकारणात यायचं असेल, तर त्यांनी ओपनली जरी सांगितलं, की "बाबा रे मला राजकारणात यायचं आहे," तरी सर्वसामान्य लोकं त्यांच्या मागे त्या पद्धतीने ठामपणे उभं राहतील. महत्त्वाची बाब म्हणजे जर त्यांना इंटरेस्ट नसेल, तर ते काय बोलणारच नाहीत, हे सगळ्यांना माहिती आहे. परंतु मित्रांनो एक सिव्हिल सर्व्हंट राजकारणात येऊ शकतात का? राजकारणी बनू शकतात का? मित्रांनो एक उदाहरण देतो तुम्हाला. आपल्या भारताचे एक मोठे नेते आहेत आता, जे की आपल्या देशाचा परदेशाशी संपर्क ठेवतात, ज्यांना विदेश मंत्री म्हणतात. हे एस जयशंकर आहेत. डॉक्टर एस जयशंकर हे भारतीय जनता पार्टीचे आहेत. यांना विदेश मंत्री बनवलेलं आहे. ज्यावेळेस ते राजकारणात यायच्या आधी एक आय-एफ-एस ऑफिसर होते. फॉरेन सर्व्हिसेस सांभाळायचे ते. त्यांना तिथनं उचलून विदेश मंत्रालयामध्ये बसवणारे मोदीजी आहेत आणि विचार करा मित्रांनो, एक आय-एफ-एस ऑफिसर जर या भारताचे विदेश मंत्री बनू शकतात, तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तुकाराम मुंडे साहेब का बसू शकत नाहीत? हा प्रश्न सगळ्यांनाच वाटतो. मित्रांनो, मला पण तोच वाटतो, की बसावं, करावं त्यांनी आपल्या देशाला, महाराष्ट्राला सुधरावं अशी इच्छा सगळ्यांचीच आहे. त्या पद्धतीने ते कामं देखील करतात. तेवढा त्यांचा मित्रांनो ऑरा तयार झालेला आहे. एक ऑरा आहे त्यांचा वेगळा, की प्रामाणिकपणेचा ऑरा आहे. सर्वसामान्य गोरगरिबांचा विचार करणारा ऑरा आहे. विचार करा मित्रांनो, एखादे शेतकरी लोकं, सर्वसामान्य लोकं जर त्यांना दुधाने अभिषेक घालत असतील त्यांच्या फोटोला, तर विचार करा, एक अधिकारी म्हणून ते कोणत्या लेव्हलचं काम करतात आहे. मित्रांनो, फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंटवरती त्यांची नियुक्ती झालेली आहे. म्हणजेच अन्न व औषध प्रशासनावरती नियुक्ती झालेली आहे. तेव्हापासून आज मित्रांनो 1 महिना होईल. या महिनाभरामध्ये हजारो रेड पडल्यात. त्यामध्ये कारवाया झाल्यात. 100-150 पेक्षा जास्त लोकांना आतमध्ये टाकण्यात आलेलं आहे. जे सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळतात आहे. एवढ्या मोठ्या पद्धतीने कारवाया महिन्याभरामध्ये तुकाराम मुंडे साहेबांनी केलेल्या आहे. मित्रांनो फक्त 1 महिन्यामध्ये हे जे आहेत ते एवढ्या मोठ्या कारवाया करू शकतात. तर विचार करा मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेब जर या महाराष्ट्राच्या गादीवरती आले तर काय करू शकतात? मित्रांनो हे स्वप्न आहे तुमचं, आमचं सर्वसामान्य लोकांचं, की एक प्रामाणिक नेतृत्व या महाराष्ट्राला भेटावं, जे की सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन चालेल, सर्वसामान्य लोकांच्या विकासाबद्दल विचार करेल, शेतकऱ्यांबद्दल विचार करेल,
मित्रांनो, जे पण अक्षरशः आपल्या आजूबाजूची परिस्थिती आहे त्यांच्याबद्दल विचार करत आणि हे नेतृत्व विचार करू शकतं. त्यामुळं या नेतृत्वाला किती पाठबळ भेटेल, किती लोकं सपोर्ट करतील हे माहीत नाही मित्रांनो. आपल्या देशामध्ये राजकारणीपेक्षा सर्वसामान्य लोकं पहिले विकले जातात. राजकारणी मित्रांनो ते जाऊन सर्वसामान्य लोकांचं शोषण करतात, रक्त पितात, त्यांचा दिवस-रात्र त्यांना गंडवतात. परंतु त्याच्या आधी मित्रांनो विचार करा, तुम्ही स्वतः विकले जाता चंद पैशासाठी. 5,000 मध्ये 1 वोट घ्या, 2,000 मध्ये 1 वोट द्या. मित्रांनो तुमचं हे मत जे असतं ते खूप किमती असतं आणि तुम्ही असं विकून त्याला अक्षरशः त्या मताला बरबाद करताय आणि तुमची जी सिलेक्शन आहे, तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान करणार आहात, तुम्हाला असं मनातलं पण माहिती असतं, की बाबा रे हा माणूस काम करू शकतो. परंतु तुम्ही त्या 2,000-2,500 5,000 कुठेतरी मुकता आणि त्या दुसऱ्या चुकीच्या व्यक्तीला मतदान करता. मग त्याच्याकडे प्रश्न घेऊन गेल्यावरती तो तुम्हाला ठेंगा दाखवतो. आणि हेच चालतं मित्रांनो आपल्या राजकारणामध्ये. म्हणूनच आता मनापासून असं वाटतं, की बाबा रे, हे जे गलिच्छ राजकारण आहे, ज्या पद्धतीने हे आजकालचे राजकारणी राजकारण करतात, विचार करा मित्रांनो, एखाद्या पक्षाकडनं निवडून यायचं, दुसऱ्या पक्षामध्ये जायचं. एवढंच नव्हे मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे जर त्या लोकांनी त्या व्यक्तीला निवडून देताना त्याचा पक्ष बघून, त्याचे विचार बघून जर निवडून दिलेलं असेल, त्या विचारधारणेला निवडून दिलं असेल, तर त्या विचारधारणेचा अपमान, सर्वसामान्य जनतेचा अपमान होतो. तरी देखील या लोकांना फरक पडत नाही. एक तृतीयांश जे असतात लोकं ते दुसऱ्या पक्षांमध्ये जातात. तिथं जाऊन सत्तेचं गाजर खायला हे लोकं बसलेले असतात आणि याचमध्ये मित्रांनो तुमच्या, आमच्या मताचा काय हे लोकं त्या मतांना हे न्याय देतात ते खरं बघितलं तर काहीच नाही. नक्कीच मित्रांनो याच गोष्टीसाठी हे सगळं जे राजकारण करतात, एखाद्या जातीवरनं, धर्मावरनं सर्वसामान्य लोकांना गंडवायचं काम करतात. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आता सर्वसामान्य लोकांनीच वैतागलेल्या आहेत. सर्वसामान्य लोकांना विकास पाहिजे, सर्वसामान्य लोकांना चांगले रस्ते चांगले पाहिजेत, चांगल्या शाळा पाहिजेत. मित्रांनो शिक्षण व्यवस्थित भेटलं पाहिजे. गोरगरिबांच्या पोरांना मोफत शिक्षण भेटलं पाहिजे. 2,000-2,500 देऊन, ₹5,000 देऊन उपयोग नाही. सर्वसामान्य लोकांना व्यवस्थित सगळ्या सेवा भेटल्या पाहिजेत. हॉस्पिटल असेल मित्रांनो, परत शेतीविषयक ज्या पण गोष्टी असतील, शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे. या सगळ्या गोष्टी प्रॉपर भेटण्यासाठी त्यांना तसं नेतृत्व पाहिजे आणि या नेतृत्वांसाठी त्यांना एक असे नाव आम्हाला मनापासून वाटतं, की यांनी राजकारणात यावं. परंतु हे राजकारणात येतील का नाही, हा देखील आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण मित्रांनो हे एक सर्वसामान्य अधिकारी आहेत. एक सरकारी अधिकारी आहे, परंतु लोकांच्या मनामध्ये ती इच्छा कुठेतरी प्रकट होताना दिसतीये, की यांनी आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करावं. कमेंट सेक्शन असतील, Instagram असेल, YouTube असेल, सगळीकडे मित्रांनो याच्या कमेंटवरती भावी मुख्यमंत्री म्हणून लिहिलेलं आहे. राजकारणामध्ये येणार, राजकारणामध्ये धुमाकूळ घालणार, अशा सगळ्या गोष्टी बोललेल्या आहेत. असं लोकांना वाटतं मित्रांनो. लोकांची इच्छा आहे, की या व्यक्तीने राजकारणात यावं. असं कुठल्याही अधिकाऱ्याबद्दल आजपर्यंत कोणालाही वाटलं नव्हतं. विचार करा मित्रांनो, फक्त तुकाराम मुंडे साहेबांबद्दलच असं का लोकांना वाटतंय. म्हणूनच ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी व्हाव्यात अशी इच्छा लोकांच्या मनात पण आहे. नक्कीच मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेब जर राजकारणात आले तर काय करू शकतात? आणि तुकाराम मुंडे साहेब जर राजकारणात आले, तर तुम्ही त्यांना मतदान करणार का? नक्कीच मित्रांनो कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्याच व्हिडिओमध्ये असाच. जय हिंद, जय महाराष्ट्र.